मित्रांनो, मी भिजवाय चाललो होतो आणि या साडीत हे पक्षी अडकालता. हे पक्षी अडकालता मी धरलाय. लोक याला खातात, पण मी खाणार नाही. का खाणार नाही? हा प्राणी त्याला वाटतं आता मला कापून खाईल असं त्याला वाटतंय. पण हे का तुमच्या समोर लाईव्ह ह्याला सोडून देतो मी. जा रे बघा, जा जा. गेला आहे का? काय मला सांगा, आपल्या एका टायमाच्या जिभेच्या चवीमुळं जर त्याचा जीव जात असेल ना, तर मग त्याला काय अर्थ नाही. पण त्याचा एक बार जीव जाईल, आपली कायमस्वरूपी जर तलप मिटत असेल ना, तर मग ती तरी गोष्ट वेगळी. पण आज खाल्लं तर उद्या खावाच वाटते असल्या गोष्टी. त्यासाठी मित्रांनो, इतका जंगलात आम्ही राहतो, पण कधी जंगली प्राण्याला खात नाहीत. ते बिचारे आपल्या पोटासाठी हिंडतेत आणि आपण त्यांचा जीव कशाला घ्यायचा आहे. आपल्याला मुख्य प्राण्याची खूपच माहिती पहिल्यापासूनच आहे. ती घाबरून गेलता त्याच्यामध्ये आता मला मारून खातोय. पण नाही नाही, असं आपण कधीच गद्दारी करू शकत नाही. साडी आडवी पडलेली होती आणि त्या साडीत त्याला उडायच्या ना, वर उडाय जातोय. मी धरला, त्याची थोडी मजाक केली. अरे हो, आलो बघा आपल्या शेतात. काही मित्रांनो, यावर्षी बघा जरा ऊसाची कंडिशन वाईट आहे. पाणीच नाही, काय करणार. तरी पोरग भिजतेच, येईल तसं भिजतेच पाणी, पण पुरत नाही, काय करणार. आपलं थोडं चलतंय पाणी. जय सूर्यनारायणा. भिजतो आपला एक म्हणजे वरच्या तालीत कमी पाणी चालतंय म्हणून एक तास दीड तास चालतंय, आणि खाली जर म्हणलं तर मग अर्धा तासच चालतंय. काही जणांची गोष्ट आहे ही. उजेडात पुण्य करायचं आणि अंधारात पाप करायचं. पण आपल्या कर्तव्याचं माप आपल्या पदरात पडल्याशिवाय राहतच नाही. त्याला व्हिडिओ बनविण्याची गरज नाही आणि जगाला सोडण्याची गरज नाही, कारण तो वरचा सगळं काही पाहतोय. तर भेटूया मित्रांनो उद्या. मुख्य प्राण्याची मी पण दया केली, तुम्ही पण करा. कारण प्राणी तरच जंगल गोड दिसते. प्राणी नसल्यावर काय उपयोग आहे.